राज बियाणे यांच्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच नांदेड पुन्हा गोळीबाराने हादरले। 3 गोळ्या झाडून लुटारूंनी निवृत्त बँक कर्मचाऱ्यास घरासमोरच लुटले। आरोपी कॅमेऱ्यामध्ये कैद। नमस्कार, मी रामेश्वर जामगे राजमुद्रा न्यूज लाईव्ह मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। काही काळाच्या खंडानंतर नांदेड शहर पुन्हा गोळीबाराने हादरला आहे। शहराच्या अष्टविनायक नगर भागात लुटारूंनी 3 गोळ्या झाडून निवृत्त बँक कर्मचाऱ्यास त्याच्या घरासमोरच लुटले। या खळबळजनक घटनेनंतर आयजी एसपी यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली। दरम्यान लुटण्यात आलेले रमेश जोशी यांच्या हाताला आणि पायाला 3 पैकी 2 गोळ्या लागल्या असून त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। शेजाऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये घेतलेल्या व्हिडिओत हे आरोपी आणि झटापट कैद झाली आहे। शहरातील अष्टविनायक नगर भागात राहणाऱ्या सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्यावर भर दुपारी गोळीबार करून त्याच्या जवळील 40,000 रुपयांची रोख रक्कम लुटण्यात आली। ही घटना आज मंगळवार दिनांक 7 मे रोजी दुपारी घडली। ही खळबळजनक घटना घडल्याचे कळताच विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर शशिकांत महावरकर आणि पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी भेट देऊन घटनास्थळी पाहणी केली। शहराच्या भावसार चौक परिसरातील अष्टविनायक नगर भागात राहणारे सेवानिवृत्त बँक कर्मचारी रवींद्र रामराव जोशी वय 62 दुपारी भावसार चौक परिसरात असलेल्या SBI बँकेमधून आपले सेवानिवृत्त पेन्शन घेऊन घराकडे चालत होते आणि ते घराजवळ येताच अगदी घराचे गेट उघडून त्यांनी आत प्रवेश केला। त्याच वेळी त्यांचा पाठीमागून पाठलाग करून दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी एकाने जोशी यांच्या हातातील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला। लगेच सावध झालेल्या श्री जोशींनी झटापट करून चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला। चोरटा खाली पडला, मात्र पळून जाण्यात अयशस्वी झाला। त्यानंतर त्यांच्या हातातील 40,000 रुपये रोख रक्कम चोरट्याने लंपास केली। या घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरताच वरिष्ठ पोलीस अधिकारी व परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली। घटनास्थळाला फॉरेन्सिकच्या टीमने भेट दिली आहे। दरम्यान चोरट्याने 3 गोळ्या झाडल्याचे सांगण्यात येत असून यातील 2 गोळ्या रमेश रवींद्र जोशी यांच्या हाताला आणि पायाला लागल्या आहेत। त्यांच्यावर नांदेडच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। विशेष म्हणजे रवींद्र जोशी हे घरी एकटेच राहतात। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, भाग्यनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रमेश वाघ, विमानतळ आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी घटनास्थळाला भेट दिली। अशाच प्रकारच्या नवनवीन घडामोडी आणि घटनांसोबत अपडेट राहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा आणि तुमचे मतं कमेंटच्या माध्यमातून कळवा। धन्यवाद। मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह।